नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, आज तुमच्या खात्यामध्ये 1000 रुपये जमा होणार होते, परंतु कोणाच्याही खात्यामध्ये 1000 रुपये जमा झालेले नाहीत। अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न येत होता, मेसेज येत होता, कमेंट्समध्ये सुद्धा प्रश्न विचारत होता की सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज 1000 रुपये येणार होते। त्या संदर्भात वेबसाईटवरती अपडेट सुद्धा दिलेली आहे राज्य सरकारने की 17 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। यासाठी हे पोर्टल वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अपडेट दिलेले आहे आणि त्यानुसार आज हे पैसे अपेक्षित होतं, परंतु हे पैसे जमा झालेले नाहीत। तर नेमकं सर कारण काय? तर आज दिवसभर त्या संदर्भात मी अपडेट घेत होतो, परंतु विभागाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही प्रकारची अधिकृत अपडेट येत नव्हती। शेवटी आज संध्याकाळी म्हणजे आत्ता व्हिडिओ बनवतोय आणि आत्ता एक 5-10 मिनिटापूर्वी पूर्णपणे चित्र स्पष्ट झालं आणि लगेचच तुमच्यासमोर व्हिडिओ मी ठेवलेली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय। एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून 2500 रुपये देण्यात आलं। 1000 रुपये मिळण्यासाठी कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगितलं होतं। विभागाच्या स्तरावरती सर्व काही रेडी आहे। ज्या लोकांचं UDID कार्ड महा DBT किंवा DBT पोर्टल आहे त्या पोर्टलवरती अपडेट सुद्धा झालेले आहेत। परंतु मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये कागदपत्रांच्या संदर्भात दुमत आहे। कागदपत्र स्वीकारले जात नाहीत किंवा कागदपत्र घेऊन सुद्धा त्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने अपडेट होताना दिसत नाहीत। त्यामुळे शेवटी राज्याचे मंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या की नुसते एक थोडेफार लोकांना पैसे देऊ नका, द्यायचे असतील तर सगळ्यांनाच द्या। आणि या संदर्भात संबंधित विभागाने तहसीलदारांचा किंवा कलेक्टर साहेबांचा फॉलोअप घ्या आणि जे लोकांचे कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा झालेले आहेत त्यांचे लवकरात लवकर अपडेट करून ती माहिती विभागाच्या स्तरावरती द्या आणि मगच पैसे द्या। त्यामुळे विभागाच्या स्तरावरती आजची तारीख ही अधिकृतपणे डिक्लेअर होती। पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार होते, परंतु अनेक लाभार्थी असे आहेत की ते लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवरती अपडेट होण्याचं काम पेंडिंग आहे। त्यामुळे या एका तालुक्यामध्ये किंवा एका जिल्ह्यांमध्ये पैसे वाटायचे किंवा काही ठराविक दिव्यांगांना पैसे वाटायचे, काही दिव्यांगांना नाही वाटायचे। तर हे बरोबर नसल्या कारणाने आज जी तारीख दिली होती त्या तारखेला हे पैसे जमा झालेत नाही। त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका निर्माण ठेवू नका। एक लक्षात ठेवा, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून विभागाच्या स्तरावरती पूर्णपणे नियोजन रेडी आहे। परंतु कारण नेमकं काय आहे हे तुम्हाला समजलं असेल। राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून सर्वांना ही पैसे खात्यामध्ये जमा झाले पाहिजे। एकाला पैसे नाही द्यायचे, एकाला पैसे न द्यायचं, यामुळे वातावरण खराब होऊ शकतं आणि दिव्यांगांचा दोष नाही त्याच्यामध्ये। कारण दिव्यांग बांधवांनी काय केलंय, शासनाने सांगितल्या पद्धतीने ते कागदपत्र त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत, त्यांचं काम त्यांचं झालेलं आहे। परंतु जे तहसीलदार आहेत किंवा जे कलेक्टर साहेब आहेत यांच्या माध्यमातून जो अहवाल विभागाला जायला पाहिजे तो त्या ठिकाणी गेलेला नाही। त्यामुळे हे पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत। एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून 2500 रुपये राज्य सरकारने दिव्यांगांना दिलेले आहेत। अनेक लाभार्थी आहेत त्यांना फक्त 1500 रुपये दिलेले आहेत। परंतु या ठिकाणी असं दिसलं की जर समजा आम्ही 2500 रुपयाच्या बदल्यात ज्या लोकांना 1500 रुपये दिलेले आहेत त्यांची संख्या प्रचंड आहे आणि आत्ता आम्हाला जे 1000 रुपये लाभार्थ्यांना द्यायचे आहेत त्यांची संख्या मात्र खूप कमी आहे। मग त्यामुळे हा जो तफावत आहे, हे जे अंतर आहे हे खूप मोठं आहे। त्यामुळे कुठेतरी जो लाभार्थ्यांचा डेटा किंवा माहिती विभागाला यायला पाहिजे होती ती आलेलं नाहीये। हे सरकारला ज्यावेळेस निदर्शनास आले त्यावेळेस सरकारने सांगितलं की जरा थांबा। त्यामुळे हा जो गॅप आहे हा गॅप खूप मोठा आहे। जर समजा आपण अंदाज एक पकडू की समजा 1000 लोकांना आम्ही 1500 रुपये दिलेत आणि फक्त 500 लोकांची नावं आमच्याकडे आलेत, म्हणजे 500 लोकांचा गॅप जर या ठिकाणी दिसत असेल तर हे खूप मोठा आकडा आहे। त्यामुळे समाजामध्ये दिव्यांगांच्या मध्ये वातावरण वेगळं होऊ शकतं। सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये दिव्यांगांना नाराज करायचं नाही, म्हणून विभागाने आणि शासनाने असा निर्णय घेतलाय की हा जे अंतर आहे, ही जी तफावत आहे ती सम लेवलला झाल्यानंतर लवकरात लवकर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जातील। त्यामुळे काळजी करायचं नाहीये, तुम्ही कागदपत्र दिलेत त्यामुळे तुमचे हे पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। अशा पद्धतीने मित्रांनो, दिवसभर आपण या विषयी माहिती घेत होतो, माहिती उशीर आली, काळजी करू नका। महत्त्वाचे अपडेट जेव्हा येतात आणि खऱ्या अपडेट येतात तेव्हा नक्की तुमच्यासमोर मी ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। मी तुमच्या व्हॉट्सअपला आज उत्तर देऊ शकलो नाही, त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागतोय, क्षमा मागतोय। कारण माझ्यापर्यंतच व्यवस्थित अपडेट नव्हती, त्यामुळे तुम्हाला मी नेमकं काय सांगू हा प्रश्नचिन्ह कायम होता, म्हणून मी कोणालाही उत्तर दिलेलं नाही। अशा पद्धतीने ज्या लोकांचे 1000 रुपये आलेले नाहीत त्या संदर्भात एक अपडेट द्यायची होती, म्हणून या ठिकाणी व्हिडिओ बनवले। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व ज्या लोकांना 1000 रुपये आलेले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.